यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय केले. देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रित्यर्थ तुला नेमतो. तू बंदिस्त असलेल्यांस म्हणावे, बाहेर या. अंधारात आहेत त्यांस म्हणावे, उजेडात या. ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांस चारा मिळेल. त्यांस तहान भूक लागणार नाही, जळई व ऊन यांची बाधा त्यांस होणार नाही. कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल. पाण्याच्या झऱ्यांवर तो त्यांस नेईल. मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील. हे पहा, हे लांबून येत आहेत. हे पहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत. हे सिनी लोकांच्या देशातून येत आहेत. हे आकाशा, जय जयकार कर. हे पृथ्वी, आनंद कर. अहो पर्वतांनो, जयघोष करा. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. आपल्या पिढलेल्या लोकांवर दया केली आहे. ह्यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. परंतु परमेश्वर म्हणतो, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने यहुद्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारावयाची अधिकच खटपट करू लागले. कारण तो शब्दात मोडीत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सत्य तेच सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात, तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही, तो ज्याने मला पाठवले त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हाला नक्की सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास नक्की सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे, तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. तो मनुष्याचा पुत्र आहे. ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरीतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.